नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वामींचा आशीर्वाद या चॅनलमध्ये स्वागत आहे. दिनांक 10 एप्रिल रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. तर आपल्याला इच्छापूर्तीसाठी स्वामी महाराजांची 21 दिवसाची संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तर या सेवेला 21 मार्चपासून सुरू करायचं आहे. ही सेवा 21 मार्च ते 10 एप्रिल या कालावधीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करायची आहे. या कालावधीमध्ये स्वामींचं गुरुचरित्र पारायण करणंसुद्धा अत्यंत लाभदायक मानलं जातं. गुरुचरित्र पारायण सोडून आपण दुसरी महत्त्वाची काय सेवा करायची हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत. ते पाठ कसे करायचे? स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. याच्यामध्ये आता पारायणाचे नियम काय असतात आपण ते पाहू. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. प्रत्येक गोष्ट स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे. प्रत्येक वस्तू व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म व संस्कृती सांगते. आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो. तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ, काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्याला नाही हे जरी सत्य असले तरी इच्छित कार्यपूर्तीसाठी संकल्पयुक्त अशी पारायणं आपल्याला करताना खालील काही गोष्टींचं पालन करायचं असतं. स्वामीचरित्र सारामृताची इच्छित कार्यपूर्तीसाठी संकल्पयुक्त अशी पारायणं आपल्याला करताना काही गोष्टी पाळाव्या लागतात. यामध्ये आपल्याला रोज एक स्वामीचरित्र सारामृत पाठ करायचा आहे. रोज एक पाठ म्हणजे पहिल्या अध्यायापासून 21व्या अध्यायापर्यंत संपूर्ण 21 अध्याय स्वामीचरित्रचे एका पूर्ण दिवसामध्ये एकदा तुम्हाला वाचायचे आहेत. स्वामीचरित्र सारामृत पाठ हा दिवसातून एकदा तुम्हाला करायचा आहे. हे असं आपल्याला 21 दिवस संकल्पपूर्वक करायचं आहे. स्वामीचरित्र सारामृत पाठाचे पारायण गुरुवारपासून चालू करण्याचा नियम आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त पारायण करताना पाळायचा नाही आहे. आपल्याला 21 तारखेपासून स्वामीचरित्र सारामृत पाठ करायचे आहे. पारायण हे शक्यतो देवघरात करावं. इतर ठिकाणी पारायण करायचं असल्यास तिथं स्वामी महाराजांचं अधिष्ठान मांडावं. पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींना श्रीफळ अर्पण करून विनंती करावी. एक माळ स्वामी मंत्राचा जप करावा. सर्वात शेवटी एक वेळा तारक मंत्र म्हणावा. पारायण करताना स्वामींचा फोटो चौरंगावर ठेवावा. पारायण करताना पूर्व किंवा उत्तरामुखी बसावं. अध्याय वाचन सुरू करण्यापूर्वी एक माळ श्री स्वामी मंत्राचा जप करावा. रात्री झोपताना एक वेळा तारक मंत्र म्हणावा. अध्याय वाचन हे संथ गतीनं आणि एकाग्रपणे करावं. त्यातील मतितार्थ जाणून घ्यावा. पारायण काळात आपण कोणतेही शुद्ध शाकाहारी अन्न घेऊ शकतो. याला कसलीही बंधन नाही. फक्त अभक्ष्यभक्षण म्हणजेच मांसाहार, मद्यपान करू नये. पारायण काळात परान्न घेऊ नये. पारायण काळात आचरण कसे असावे असा एक खूप मोठा प्रश्न भाविकांना पडतो. तेव्हा याचे उत्तम उदाहरण 5वा वेद म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात दिलेलं आहे. अंतःकरण असता पवित्र, सदा वाचावे गुरुचरित्र. याप्रमाणे आचरण ठेवावे. बाकी इतर देखावा करण्यात काहीच अर्थ नाही. वेळ कोणती असावी हा एक प्रश्न आहे. तर हे पारायण शक्यतो सकाळ किंवा सायंकाळी करावं किंवा आपण आपल्या वेळेनुसार कधी वाचू शकता. दिवसभरामध्ये फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये पारायण करायचं नाही, कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ असतो. सूतक किंवा वृद्धी या काळात संकल्पित पारायण करायचे नसते. पारायण काळात ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. संकल्पयुक्त पारायण पूर्ण झाल्यास 3, 5, 7, 9 या संख्येत आपल्याला जसं जमेल तसा बालगोपालांना गोड खाऊ घालावं. सांगतेचा संकल्प करून स्वामींना परत एकदा श्रीफळ अर्पण करावं. पारायण करताना संकल्प कसा करावा? संकल्प अक्षता हातात घेऊन त्यात थोडा अष्टगंध किंवा कुंकू टाकावं. नंतर पुढील संकल्प म्हणावा. हे पूर्ण परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज. मी आपलं स्वतःचं नाव घ्यायचं. गोत्र सांगायचं. गोत्र माहीत नसल्यास कश्यप गोत्र सांगायचं. गाव, आपल्या गावाचं नाव सांगायचं. येथील रहिवाशी असून आपला सेवक आहे.
माझे हे आपली समस्या किंवा अडचण सांगायची असा उल्लेख करायचा. मी श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायण करणार आहे. हे सर्व नियंता श्री स्वामी देवा, मी आपल्या सर्व साक्षीत्वाचे आणि सर्वेश्वर स्वरूपाचे स्मरण करून चराचरात असलेले आपले अस्तित्व स्मरण करून ही सेवा करत आहे. या सेवेने संकल्पित कार्याव्यतिरिक्त मला आपल्या ब्रह्मांड नायक मूळ शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त आशीर्वाद मिळून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी, हीच आपल्याला विनंती. श्री स्वामी चरणार्पणमस्तु असं म्हणून हातातलं पाणी अक्षता ताटात सोडायचं. हे स्वामी, हे सर्व नियंता श्री स्वामी देवा, मी आपल्या सर्व साक्षीत्वाचे आणि सर्वेश्वर स्वरूपाचे स्मरण करून आपल्या स्वरूपाची मला जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी, या सेवेसाठी आपले आशीर्वाद मिळावेत, आपल्याच पवित्र पावन चरण कमली समर्पित करतो. आपण या अत्यल्प सेवेचा स्वीकार करून मला इच्छित फलप्राप्ती द्यावी. आपली अखंड कृपादृष्टी माझ्या पूर्ण कुटुंबाला लाभावी, हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना करून स्वामींना नमस्कार करायचा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.